बांधिलकीने दिशा प्रतिष्ठानचा वर्धापन दिन उजळला। गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया, 56 जणांना लाभ। सामाजिक बांधिलकीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या येथील दिशा प्रतिष्ठानने वर्धापन दिनाच्या औचित्यावर गरजू रुग्णांसाठी दिशा शस्त्रक्रिया योजनेअंतर्गत घेतलेल्या शस्त्रक्रिया योजनेचा 56 रुग्णांनी लाभ घेतला। लातूर शहरातील अद्ययावत रुग्णालयात मोफत तसेच अल्प दरात त्या करण्यात आल्या। या बांधिलकीचे सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे। माणसे आजारी पडतात, अनेक वेळा शस्त्रक्रिया करणे गरजेचे असतं, तथापि त्याचा खर्च अनेकांना पेलवणारा नसल्याने ते आजार अंगावर काढतात। यातून पुढे गुंतागुंत वाढते। प्रसंगी अनेकांबाबतीत हा विलंब जीवावरही बेतू शकतो। नेमके हे ओळखून अशा रुग्णांना मदत करण्याचा संकल्प प्रतिष्ठानने केला व तो वास्तवातही आणला। यासाठी प्रारंभी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉक्टरांची बैठक बोलवली व आपला मनोदय व्यक्त केला। क्षणाचाही विलंब न करता या डॉक्टरांनी त्यास होकार दिला। रुग्णांना याची माहिती विविध माध्यमातून देण्यात आली। 50% सवलतीत तर काही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या। तसेच रक्त व क्षयकिरण चाचण्यातही अशी सूट देण्यात आली होती। डोळे, नाक, कान, घसा, पोट, हाडांचे आजार असलेल्या रुग्णांवर सह्याद्री, पोद्दार, सदासुख, काळे, सिग्मा, गोरे, प्रज्वल व दत्तकृपा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केल्या। केवळ आर्थिक अडचणीमुळे कोणीही उपचारापासून वंचित राहू नये, सर्वांना चांगले आरोग्य लाभावे हीच प्रांजळ भावना या संकल्पामागे होती, असे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। यापुढे मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर आम्ही विशेष लक्ष पुरवणार असून त्याचे नियोजन करणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आलं।